अलीबाबा आणि 40 चोर. अलीबाबा अँड द 40 थीव्स. खूप वर्षांपूर्वी एका शहरात अलीबाबा नावाचा एक गरीब लाकूडतोड्या राहत होता. त्याचा कासिम नावाचा एक श्रीमंत भाऊ होता. अलीबाबा दररोज जंगलात लाकडं तोडायला जायचा. एके दिवशी अलीबाबाने 40 घोडेस्वार पाहिले. ते लोक चोर होते. अलीबाबा घाबरला आणि एका मोठ्या झाडामागे लपला. चोरांचा सरदार मोठ्या आवाजात म्हणाला, "खुल जा सिमसिम, सिजमे उघड." आणि काय आश्चर्य, डोंगराच्या बाजूला एक मोठी गुंफा उघडली. सगळे चोर गुंफेत गेले. थोड्या वेळाने सरदार पुन्हा म्हणाला, "बंद हो सिमसिम." आणि गुंफेचा दरवाजा बंद झाला. चोर निघून गेल्यावर अलीबाबा बाहेर आला. अलीबाबाने हळूच म्हटले, "खुल जा सिमसिम." गुंफा उघडली आणि आतमध्ये सोन्या चांदीचे ढीग पाहिले. अलीबाबाने आपल्या गाढवावर थोडेसे सोने लादले आणि घरी गेला. कासिमला जेव्हा हे सोने दिसले तेव्हा त्याला खूप मत्सर वाटला. त्याने अलीबाबाकडून गुंफेचा पत्ता आणि गुप्त शब्द विचारून घेतला. कासिम जास्त सोने घेण्यासाठी गुंफेत गेला. त्याने खूप सोने जमा केले, पण बाहेर येताना तो गुप्त शब्द विसरला. तो खूप ओरडला, पण दरवाजा उघडला नाही. जेव्हा चोर परत आले तेव्हा त्यांनी कासिमला पाहिले. ते खूप रागावले. त्यांनी लगेच ओळखले की अजून कोणीतरी त्यांच्या गुंफेत आले आहे. अलीबाबाच्या घरात मोर्जिना नावाची एक खूप हुशार दासी होती. चोरांना माहीत होते की अलीबाबाकडे सोने आहे, म्हणून त्यांनी तेल घेऊन जाणाऱ्या व्यापाऱ्यांचे रूप घेतले आणि त्याच्या घरी आले. मोर्जिनाने पाहिले की तेलाच्या प्रत्येक माठात एक चोर लपलेला आहे. तिने पटकन गरम तेल केले आणि प्रत्येक माठात ओतले. अशा प्रकारे मोर्जिनाने अलीबाबाचे आणि शहराचे रक्षण केले.